आज मोहोळ तहसील कार्यालय समोर जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भायासाहेब देशमुख यांच्या आंदोलनस्थळी आज आलेलो आहोत. भायासाहेब देशमुख यांच्या मागण्या काय आहेत आपण जाणून घेऊया. तुला म्हणते मग प्रस्ताव काय कोण उशाला घेऊन झोपलं काय निवांत? अरे निधी असताना एकनाथ शिंदे साहेब एवढं मोठं काम करत असताना, एवढा महान नेता कामाचा तुम्हाला मिळालेला असताना, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेची नगर परिषद तुमच्या ताब्यात आहे. डोळे असून आंधळ्याची आणि कान असून बहिऱ्याची भूमिका घेऊ नका. अपघाताचं प्रमाण वाढलंय, कुणाचे पाय मोडतात, कुणाचे हात मोडतात, कुणाचा जीव गेलेला अक्षरशः. अशा अवस्थेत एखादा पाय मोडला तरी सुद्धा एक घर एक माणूस महत्वाचा आहे. मला काम करताना त्याचं प्रपंच उद्ध्वस्त होतोय. घरातला एक माणूस साधू झाला तर. मोहोळ पंचायत समिती समोर तर बघा घाणीचं साम्राज्य आहे. गुडघ्यात पाणी साचले परवा दिवशी पाऊस पडल्यावर. मोहोळ तालुक्यातल्या कानाकोपऱ्यातनं लोक तहसील कार्यालय असो, भूमी अभिलेख असो, बांधकाम ऑफिसमध्ये असो, या भागात कामासाठी येतात. त्यांना आल्यानंतर काय अवस्था दिसते. या मोहोळ शहरामध्ये खासदार आमदार साहेब असोत, खासदार साहेब असोत, महसूलचा फंड असो, जिल्हा परिषदचा फंड असो, ही तातडीनं त्याचा वापर करून लवकरात लवकर या मोहोळ तहसील कार्यालयाच्या गेटच्या आवारात फेवर ब्लॉकच्या फरशा टाकाव्यात, अन्यथा कॉन्क्रीटीकरण करावं. पंचायत समितीसमोर सुद्धा फेवर ब्लॉकच्या फरशा टाकून येणाऱ्या कामासाठी आलेल्या माणसाला प्रसन्न वाटावं. आणि ह्या पावसात पडलेल्या पाण्यामुळं, साचलेल्या पाण्यामुळं डेंग्यूचा प्रादुर्भाव, डेंग्यूचा मच्छरसुद्धा अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना त्रास होतो. ही सगळ्यासाठी उभा केलेलं आंदोलन आहे जनहित शेतकरी संघटनेनं. या मागण्यांचं निवेदन दिलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना कळवलंय, पालकमंत्र्यांना कळवलंय, नगरविकास मंत्र्यांना कळवलंय. याच मागणीसाठी, न्याय मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मोहोळ तहसील कार्यालयासमोर आज दिनांक 30 तारीख मंगळवार 11 वाजल्यापासून बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. अक्षरशः मुख्य अधिकाऱ्याला सांगू इच्छितो, 6-7 महिन्यापूर्वी सांगितलेला असताना सुद्धा अजून डांबरीकरणाचा रस्ता हा मेन रोड मोहोळ शहरातला तहसील कार्यालयासमोरचा होऊ शकत नाही. ही दुर्दैवाची बाब आहे. तुम्हाला काम होत नसेल तर राजीनामा देऊन टाका. मुख्य अधिकाऱ्यांनी जाहीरपणे तुम्हाला आवाहन करतोय. आणि येत्या 8 दिवसात जर तुम्ही या डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात नाही केली तर पावसात पडलेल्या डबक्यामध्ये रोडवरचे आम्ही 25 कार्यकर्ते बसून जनहित शेतकरी संघटना तुम्हाला जाब विचारेल. मी प्रहार शेतकरी संघटनेचा जिल्हा उपाध्यक्ष दत्ताभाऊ व्यवहारे, आम्ही आणि भाईसाहेबांनी उजनीवरील धरणाचं पाणी अडवण्याचं आंदोलन यशस्वी केलं. साखर संघात आंदोलन करून वेळप्रसंगी कारखान्याच्या बॉयलर त्या गव्हाणीमध्ये उड्या टाकून आम्ही ऊस दराचं देण्यासाठी आंदोलनं केली. आणि हे सगळं करत असताना आज भैयासाहेबाचं मोहोळच्या सर्वांगीण विकासासाठी जे रस्ते खड्डे पडले त्याच्यासाठी जे आंदोलन आहे ते आम्हाला समजलं. आणि त्यामुळे आम्ही मोहोळमध्ये येऊन भैयासाहेबाच्या या चांगल्या कार्यासाठी पंढरपूरनं आम्ही येऊन भैयासाहेबाच्या या चांगल्या कार्यक्रमाला आणि चांगल्या कार्यास अभिवादन करून पाठिंबा जाहीर केलेला आहे.